आज रानात एकदम आली घुणच आडवी. तर विषय काय सांगतो माने, सकाळ सकाळ आवरून गेलो तासात. तासात संध्याकाळी घरला आलो. पुन्हा सगळं आवरलं कारण आज सोडायची होती परडी. सगळं साहित्य तीन घेतलं आणि आलो रानात. गाडी तीन लावली. तुम्ही म्हणशीला अवतार असं काय केलायस, तर पवायला गेलतो त्यामुळे केसाच झालते हो. पुन्हा आलो रानात. व्हिडिओ तीन घेतला. सगळं साहित्य मांडलं. बोरची पूजा तीन केली. नारळ फोडला आणि तिथनं गेलो आम्ही वर रानात. कारण जे आपल्याला वर्षभर पाणी देते त्याची एक दिवस तर पूजा केली पाहिजे. म्हणून परडी सोडतात. मला बी काय माहीत नाही सगळा इतिहास. तर बघा ही नारळ झाडापासून गेलो आम्ही वर. इथे हिरीपाशी आलो. पूजा तीन मांडली. परडी सोडली बघा हिरीत. पुन्हा बघतोय तर कळशी पडलेली आमची. औषध मारायला तो निसटली एकदम. जाऊ दे म्हणलं काढायची पुन्हा. तिथनं पुढं गेलं तरी माकडाने धुळा पडला परडीवर. निवत तीन पाक बुकना पाडला तिने माकडांनी. पुन्हा तिथनं गेलो वर. झाडाखाली जाऊन जरा बसलो. वर म्हणलं मक्क काढायचं. इथं आलो बघा. सगळं मक्क काढलं. बाहेर आणून टाकलं. पुन्हा एकदम सगळं पोत्यात भरलं बघा. बाहेर आणून टाकलं. हे असं काहीतरी जुगाड करून करायला लागते बघा. किल्लीनं ओलं पाडून त्याला शिवलं. पुन्हा सगळी पोती केली तयार. गाडी घातली आणि आलो घरला. हे आता नुसतं पहिली खेप टाकल्या. अजून एक 2-3 खेपा होतील. दुसरी खेपण्याला आलो. हे सगळं मक्क भरलं बघा. अजून एवढं काढायचं आहे. तर अंधार बी पडायला लागलाय. म्हणून भराभरा पोती बाहेर आणून टाकली. पुन्हा आता अंधार पडायला टाईम झाला तर म्हणलं जाऊया म्हटलं राहिलेलं उद्या काढायचं. तेवढ्यात घुण झाले आडवी. आता म्हटलं थांबून उपयोग नाही, जाऊया घरला. तर भेटूया मग.